गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू एंड वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल। तो देखिए, आई होप कि आपकी जो पढ़ाई चल रही है वो बहुत अच्छे से चल रही है और उसको कंटिन्यूएशन में रखिए। एंड नाउ वी विल बैक टू अवर रूटीन। तो देखो, पहले जो 3 या 4 क्लास जो लिए थे वो हमने डिस्काउंट पे लिए थे। नाउ दिस वन इज द फाइनल क्लास ऑन द टॉपिक ऑफ द डिस्काउंट। तो इसके बाद ये टॉपिक हमारा खत्म हो जाएगा और दूसरा वाला क्लास क्या हम करेंगे या दूसरा वाला टॉपिक हम क्या करेंगे इसके बाद स्टार्ट कर लेंगे। ओके। हाँ, सॉरी। नाउ आय विल शिफ्ट माय मूड. हा. तर पहा, याच्या आधी आपण किती क्लास घेतलेले होते, तर 4 क्लास ऑलरेडी झालेले आहेत आणि हा जो आहे तो आहे आपला फिफ्थ वन क्लास आहे या टॉपिक वरती आणि हा शेवटचा क्लास असेल. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द केसमध्ये मी रिलेटेड एक्झाम म्हणजे आय थिंक पोलीसच्या आहेत, त्याच्यानंतर एसएससीच्या ज्या काही एक्झाम्स होत्या, त्यानंतर रेल्वेच्या ज्या एक्झाम्स आहेत, याच्या सेम टॉपिक वरती जे जे काही क्वेश्चन्स विचारलेले होते ते या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके. तर जास्तीत जास्त लेक्चर पर्यंत या लेक्चरला शेअर करा. तुमचे जे कलिग असतील त्यांना शेअर करायला लावा. ओके. कारण मोस्ट ऑफ द हे जे मी काही शिकवतोय ना, हे खूप मोर दॅन सफिशियंट आहे. याच्या पलीकडे काही येणार नाहीये. तुम्ही एवढं जरी केलं ना, तर जे 2 ते 3 क्वेश्चन येतात याचे रिलेटेड, तुम्हाला एका म्हणजे ऑल क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता, जेवढी मी काही इन्फॉर्मेशन देतोय. ओके. म्हणजे हे फक्त आता सध्या तर बेसिक चालू आहे, त्याच्यामुळे मी जास्त कन्सेप्ट शिकवत नाहीये तुम्हाला. बट जसे जसे टॉपिक्स पुढे जात जातील तशा मी खूप सारे कन्सेप्ट शिकवेन. म्हणजे एखाद्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्याच्या खूप मल्टिपल्स मेथड आहेत. ओके. सर, आत्ता हा जो पार्ट आहे चालू तो आपला फक्त बेसिक आहे. थोडासा ऍडव्हान्स मध्ये ज्यावेळी आपण जाईन, म्हणजे आय थिंक तुम्हाला सध्याच्या ज्या लेवलला ज्या एक्झामसाठी मी टीच करतोय ना, त्याच्यासाठी ऍडव्हान्सची काही गरज नाहीये. बट जिथे मला वाटेल की तुम्हाला ऍडव्हान्स शिकवलं पाहिजे तिथे मी डेफिनेटली तुम्हाला शिकवणार आहे. ओके. चला, येऊयात आपण बॅक टू अवर क्लास. आय होप की तुम्ही जे पाठीमागचे क्लासेस आहेत ना ते पाहिलेले आहेत. कारण रिलेव्हन्स येत जातो, बरोबर का? पाठीमागच्या क्लासचा काय होतो, रिलेव्हन्स येत जातो. तर मी तिथे टाइम वेस्ट करणार नाहीये की डायरेक्टली कसं घेतलेलं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, जे पहिले 4 क्लासेस आहेत तर त्याचा रेफरन्स घ्या. तिथं तुम्ही पहा त्याला आणि त्याच्यानंतरच हे क्लास बघा. कारण डायरेक्टली तुम्ही जर हा क्लास बघायला गेला तर काही समजणार नाहीये. सो आधी काय करा, ते पहिले फर्स्ट टू फोर्थ पर्यंत आजच मी काय केलेलं आहे, फोर्थ वन पार्ट मी आज अपलोड केलेला आहे. तर तो पहा तुम्ही. ओके. आणि त्याच्यानंतर इकडे या. चला, बघा, आपण सक्सेसिव्ह मेथड पाहिलेली होती, रेशो मेथड आपण पाहिलेली होती. सक्सेसिव्ह मेथड कशासाठी वापरली जाते, ज्यावेळी जे डिस्काउंट आहेत किंवा जे पर्सेंटेज जे आहे ना, डिस्काउंट हा एक वेगळा टॉपिक नाहीये बरं का रे. हा एक प्रॉफिट आउट लॉस किंवा पर्सेंटेज जो आहे ना त्याच्याशी रिलेटेड आहे. फक्त थोडासा वेगळ्या ह्यानं आपण त्याला हे करतो, कारण एक स्पेशल त्याला कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड केलेला आहे. त्याच्यामुळे मी त्याला सेपरेट शिकवतो तुम्हाला. अदरवाईज अशी काही गरज नाहीये त्याची सेपरेट शिकवायची. क्लिअर? हा, आय थिंक हे पण आपण काल पाहिलेले होते. हे पण झालेलं, हे पण झालेलं. ओके. चल, हा क्वेश्चन पहा. काय दिलेलं आहे रे ते? जस्ट वेट. एक वस्तू आहे, बरोबर? आणि त्या एका वस्तूवरती काय केलेलं आहे, तर 2 डिस्काउंट दिलेले आहेत. 2 डिस्काउंट कोणकोणते आहेत? एक आहे 12% आहे, एक आहे 12% आणि एक किती आहे, 18% आपल्याला काय दिलेलं आहे, डिस्काउंट दिलेलं आहे. आणि विचारलेलं काय आहे, एका वस्तूवर 12% आणि 18% अशा 2 सलग सवलती दिल्यानंतर ती वस्तू किती रुपयाला विकली जाते? ती वस्तू विकली जाते 44,120 रुपीजला. ही काय केली जाते, विकतायत. ओके. ही काय आहे त्याची, ही आहे त्याची विक्री किंमत आहे. तर मला सांगा, मी काल पण तुम्हाला सांगितलेलं विक्री किंमत म्हणजेच काय आहे. विक्री किंमत म्हणजे आहे आपली सेलिंग प्राइस, बरोबर? आता हा विकलेला आहे त्याची आपल्याला अंकित किंवा मार्केट प्राइस विचारलेली आहे. माहित आहे का मार्केट प्राइस किती आहे? तर माहित नाहीये आपल्याला. ओके. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळी क्वेश्चन मध्ये आपल्याला मार्केट प्राइस किंवा मार्क प्राइस किंवा छापील किंमत किंवा इथं काय आहे अंकित किंमत असं ज्यावेळी विचारलं जातं, बघा, मार्केट प्राइस किंवा एमपी किंवा काय आहे त्याच्या आपल्याला छापील किंमत आहे किंवा अदरवाईज अजून काय असू शकतं, अंकित किंमत आहे. ज्या ज्या वेळी विचारली जाते त्यावेळी कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं, ती किती पर्सेंटची व्हॅल्यू असते नेहमी, ती नेहमी असते तुमची 100%ची व्हॅल्यू. ओके. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 100%ची व्हॅल्यू इथे काढायची आहे. आणि आपण हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन मी तुम्हाला 2 मेथडने सॉल्व्ह करून देऊ शकतो. क्लिअर आहे? आपण 2 मेथडने याला सॉल्व्ह करू शकतो.
एक तर कसा आहे, जस्ट वेट, मी तुम्हाला सांगतो पहा. एक तर काय करा, डायरेक्टली ना हे जे दोन डिस्काउंट दिलेले आहेत ना, किती दिलेले आहेत, दोन डिस्काउंट दिलेले आहेत बघा, 12% आणि 18%. या दोघांचा ना एकच डिस्काउंट काढा तुम्ही. या दोघांचा काय करा, एकच डिस्काउंट काढा. काढू शकता का, तर येस आपण काढू शकतो. मी तुम्हाला दोन्ही मेथड एक्सप्लेन करेन. ओके, तुम्ही तुम्ही चूज करा की तुम्हाला कोणती यूज करायची आहे ऍक्च्युअली एक्झामिनेशन मध्ये. ठीक आहे, बघा मी काय केलं, आपल्याला हे दोन डिस्काउंट दिलेले आहेत, या दोन डिस्काउंटच्या ऐवजी मी काय केलं, त्याचा एकच डिस्काउंट केला. कसं काढू शकतो आपण, तर फॉर्म्युला मी ऑलरेडी सांगितलेला आहे, सक्सेसिव्ह मेथड. ए प्लस बी अपॉन 100. काय येईल रे, हा 12 + 18 मायनस 12 × 18 डिवायडेड बाय 100. 12 + 18 किती झालं आपला, 30, मायनस 18 × 12 किती होऊ शकतं, 18 × 10 = 180 आणि वरती 36, 180 आणि 36 216 झाले. किती झाले, 216, आणि डिवायडेड बाय किती, 100. तर याचा आन्सर मिळेल 30 मायनस 2.16. 30 मधून जर आपण 2.16 मायनस केला तर किती येईल रे, 30 मधून काय करा, 2 मायनस करा, किती राहील 80, आणि वरचे 0.6 जर मायनस केलं तर किती होईल, 27.84 येईल. ओके, हा 27.84. म्हणजे आपला डिस्काउंट किती मिळाला रे, डिस्काउंट मिळाला आपल्याला 27.84. क्लिअर आहे, इथेपर्यंत समजलं सगळ्यांना काय केलं आपण. आपल्याला दोन वेगवेगळे डिस्काउंट दिलेले होते, तर आपण काय केलं, त्या दोन्हींच्या जागेवरती एकच डिस्काउंट काढून घेतला. आता मला कालचं लेक्चर आवडा, कालच्या लेक्चरमध्ये मी काय सांगितलेलं, जर त्याची नेहमी मार्केट प्राइस किती असते, 100, त्याच्यावरती तुम्ही काय केला, 20%चा डिस्काउंट दिला, तर त्याला विकलं किती पर्सेंटला असेल तुम्ही, तर त्याची विक्री किंमत किती असेल, तर त्याची विक्री किंमत असणार आहे 18%. बरोबर का. आता इथे आपण काय केलं, आपण दोन डिस्काउंटच्या ऐवजी एक डिस्काउंट काढून घेतला. बरोबर, आता त्याची मला सांगा, नेहमी व्हॅल्यू किती असते, 100% असते. त्या एका वस्तूची किंमत होती 100%, त्याच्यावरती तुम्ही किती पर्सेंट डिस्काउंट दिला, 27.80%चा काय केला आपण, तर डिस्काउंट दिलेला आहे. तर ती वस्तू किती रुपयाला विकली असेल, काय करणार आहात तुम्ही, 100 मधून 27.84 काय करणार, मायनस करणार. बरोबर का, आलं लक्षात. डिस्काउंट म्हणजे काय होतंय, तेवढी तेवढी जे अमाऊंट आहे ना, किंवा तेवढे जे रुपीज आहेत ना, ते काय होत आहेत, कमी होत आहेत. कमी होत आहेत म्हणजे काय, मायनसच करावं लागेल ना आपल्याला. बरोबर, तर ती जी वस्तू असेल ती किती किती पर्सेंटला विकली असेल, 27.16%ला काय केली असेल, तर ती वस्तू विकली असेल. हे आलं लक्षात सगळ्यांच्या, काय केलं मी ते, की नाही काही समजलेलं, क्लिअर आहे इथेपर्यंत. आपण काय केलं, दोन वेगवेगळे जे डिस्काउंट दिलेले होते त्यांचा एक डिस्काउंट काढला, आणि तो डिस्काउंट काय केला, 100 मधून मायनस केलं, त्यावेळी आपल्याला काय मिळालं. आता हे जे 72.16% आहे, या या ही जी किंमत आहे ना, त्याला विकलेली आहे. आणि ती व्हॅल्यू आपल्याला माहित आहे का रे, येस आपल्याला ती व्हॅल्यू माहित आहे. पहा, आपल्याला टोटल डिस्काउंट मिळालं किती, 27.84, आणि ती जी सेलिंग प्राइस आहे एसपी, एसपीचं पर्सेंटेज मिळालं आपल्याला, एसपीचं पर्सेंटेज किती मिळालं, 17 का म्हणतोय मी, 72.16. मग आता मला सांगा, इथे जी आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 54,120 रुपये जे आहेत, 54,120, ही कितीची व्हॅल्यू आहे रे, ही कितीची आहे, याला तो विकलेला आहे. बरोबर, हे 54,000 रुपये झाली, आणि आपल्याला पर्सेंटेज मध्ये त्याची व्हॅल्यू माहित आहे का, तर माहित आहे. किती आहे पर्सेंटेज मध्ये त्याची व्हॅल्यू, 72.16%. आणि आपल्याला मार्केट प्राइस काढायची आहे. मार्केट प्राइस म्हणजेच काय आहे, कितीची व्हॅल्यू काढणार आहात तुम्ही, तर 100%ची व्हॅल्यू काढणार आहात. हे आता तुम्हाला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. येईल का सॉल्व्ह करता, तर सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत बघा, जास्त डिफिकल्टीमध्ये पण आपण नाही जाणार आहोत. पहा काय करता येईल, आपण ना ज्याला डिजिटल सम कन्सेप्ट एक आहे पहा, त्यानं पण आपण सॉल्व्ह करू शकतो. 7 × 4, जस्ट वेट, एकदा मी फक्त डिजिटल कन्सेप्ट लावून बघतो. डिजिटल कन्सेप्ट जर येत असेल तर वेल अँड गुड आहे. इथे 7 होईल, तर इथे 4 मी करेन. ओके, हा 9, हा 3 × 1 × 4, इथे खाली सोडून द्या, आणि 12, 3. ओके, इथे 9 झाला, इथे 9, इथे 3, आणि इकडे काय होईल, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. बघा,
आता याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता बरं का, बट माझ्या ओपिनियन मध्ये आपण काय करूयात, तर डिजिटल सम नावाचे कन्सेप्ट असते. काय आहे डिजिटल सम? आणि हे मी जे सगळे टॉपिक आता सांगतोय ना बघा, हे आधी म्हणजे लेक्चर्सच्या मध्ये मध्ये येत जातील. तर हे कन्सेप्ट मी शिकवलेले आहेत ऑलरेडी तुम्हाला. ओके. तुम्ही जेवढे काय माझ्या युट्यूब चॅनल पर्सेंटेज हा चॅप्टर पहा तुम्ही, तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल डिजिटल सम कन्सेप्ट काय असते. आता हा पहा, आता काय करणार, हे एवढं मोठं कॅल्क्युलेशन आलं, याला सॉल्व्ह करायची सुद्धा गरज नाहीये. ओके. विदाउट सॉल्व्ह करता तुम्ही याचा आन्सर काढू शकता. हे लक्षात ठेवा, जी मी कन्सेप्ट सांगतोय ना डिजिटल सम कन्सेप्ट, याने काय करू शकता तुम्ही, विदाउट सॉल्व्ह करता तुम्ही याचा आन्सर काढू शकता. तर कसं काढू शकणार तुम्ही बघा, काय दिलेलं आहे इथे, 54120 डिवायडेड बाय 72.16% इंटू 100. इथे मी काय करणार, डिजिटल सम कन्सेप्ट वापरणार. डिजिटल सम कन्सेप्ट म्हणजे काय आहे, तर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरचे जे डिजिट्स आहेत ना, त्याची काय करावं लागेल आपल्याला, तर ऍडिशन करावं लागेल. समजलं का? नंबरच्या डिजिटची ऍडिशन करायची. आता वरती पहा, वरती ऍडिशन करा रे, किती येईल वरती जर मी ऍडिशन केली तर? पहा मी खूप सोप्या पद्धतीने सांगतो बरं का, याच्यापेक्षा अजून सोपी पद्धत असूच शकत नाही. ओके. पहा काय होईल, 5 आणि 4 ऍडिशन करा 9. ज्या ज्या वेळी ऍडिशन 9 येते ना त्याला कॅन्सल करून टाकायचं. ओके. मी परत एकदा सांगतो, ज्या ज्या वेळी ऍडिशन 9 येईल त्यावेळी त्यावेळी तो कॅन्सल करायचा. ओके. या दोघांची ऍडिशन आली 9, मग मी कॅन्सल केला. आता कोण राहिलं रे, 1 आणि 2 आणि 0. 1 प्लस 2 3, 3 प्लस 0 3. म्हणजे वरती मला किती मिळालं, 3 मिळालं. खाली खाली बघा रे, 7 प्लस 2 करा 9, कॅन्सल करा त्याला. खाली किती राहिलं आता, 1 आणि 7. 1 आणि 7 ची ऍडिशन करा, सॉरी 1 आणि 6 ची ऍडिशन किती, 7. आता हा पॉइंट आहे, हे आहे, काही मॅटर नाही करत, काही नाही मॅटर करत. ओके. आणि इंटू 1 प्लस 0 प्लस 0 किती आला, 1. हे समजलं इथपर्यंत. मी काय केलं, सगळ्यांच्या हे मी सॉल्व्ह करतच नाही बसलो, मी फक्त काय केलं, त्यांच्या डिजिटची सम काढून घेतली. इज इक्वल्स टू, आता पुढे सांगा रे, 3 इंटू 1 किती होईल, 3 डिवायडेड बाय 7. इथपर्यंत समजलं का? आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा, डिनॉमिनेटरला ना, जो खाली छेदाला ना, डिनॉमिनेटरला आपल्याला नेहमी किती करायचा असतो, तर 1 आणायचा असतो. डिनॉमिनेटरला आपल्याला 1 आणायचा असतो. आता मी थोड्याशा नंबर तुम्हाला लिहून देतो. ज्या ज्यावेळी डिनॉमिनेटरला 7 येईल ना, त्यावेळी त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 4 ने मल्टिप्लाय करायचं. आणि हे वाईस वर्सा पण होतं बरं का रे, हे लक्षात ठेवा. ज्या ज्यावेळी डिनॉमिनेटरला 7 येईल त्यावेळी त्याने काय करायचं, 4 ला मल्टिप्लाय करायचं. आणि ज्या ज्यावेळी 4 येईल त्यावेळी त्याला 7 ने मल्टिप्लाय करायचं. का 7 ने? कारण 7 4 चा किती होईल, 28. आणि 2 आणि 8 ची ऍडिशन करा बरं. 7 4 चा किती होतो, 28. आणि 2 आणि 8 ची ऍडिशन केली तर किती मला मिळेल, 2 आणि 8 ची ऍडिशन केली तर 10 मिळेल. आणि 10 ची पण अजून करा, किती मिळेल, 1 मिळाला का? समजलं का मी असं सांगितलं? त्याच्यानंतर पहा, अजून काय आहे, अजून एक आहे पहा, अजून कोणता आहे, अजून एक पेर आहे. ज्यावेळी 8 येईल ना डिनॉमिनेटरला, ज्यावेळी 8 येईल त्यावेळी त्याला कितीने मल्टिप्लाय करायचा, 8 नेच मल्टिप्लाय करायचं. ओके. कारण 8 इंटू 8 किती झालं, 64 झाला. आणि 6 आणि 4 ची ऍडिशन किती केली, 10 आली. आणि 10 ची पण अजून ऍडिशन करा, किती आली, 1 मिळालं तुम्हाला. म्हणजे आपलं अल्टिमेटली गोल काय आहे पहा, हे मला थोडंसं एक्सप्लेन करण्यासाठी टाइम लागतोय. बट ऍट द टाइम ज्यावेळी तुम्ही याला युज करताल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की किती बेनिफिशियल आहे ही कन्सेप्ट. समजलं का? कारण हे एवढं मोठं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा हे असं करा ना, किती इझी होऊन जाईल. समजलं का? तर या 2 पेअर आहेत. अजून एक कोणती तरी पेअर आहे, मी थोडंसं विसरतोय त्याच्याबद्दल. एक 7 आणि 4 च्या आहे. 1 ची आली तर काही नाही, 2 ची पण, 2 ची पण, 2 आणि 5. ओके. 2 आणि 5 चे एक पेअर बनते बघा. 2 आणि 5. आणि या वाईस वर्सा पण बनतात. डिनॉमिनेटरला जर 7 आला तर त्याने 4 ला मल्टिप्लाय करायचं. 8 आला तर त्याला 8 ने करायचं. 2 आला तर 5 ने बनवायचं. ओके. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, मी याला स्टार मार्क करून ठेवतोय. ओके. जेवढे स्टार देता येईल तेवढे स्टार देऊ शकतो मी याला. आता पहा, इथे डिनॉमिनेटरला किती आहे, आपल्याकडे 7 आहे. सरांनी काय सांगितलेलं, सरांनी सांगितलेलं की जर 7 आला तर कितीने मल्टिप्लाय करणार, तर 4 ने मल्टिप्लाय करणार. आता मी खाली जर 4 ने मल्टिप्लाय करतोय तर मी वरती पण 4 नेच मल्टिप्लाय करणार ना. तर किती येईल रे वरती सांगा. आता 3 इंटू 4 किती आला, 12. आणि खाली किती झालं, 7 इंटू 4 28. आता अजून यांच्या डिजिटची सम करा, अजून यांच्या डिजिटची सम करा, किती येईल रे, 1 प्लस 2 3. आणि किती होईल, खाली किती होईल, 2 प्लस 8. 2 प्लस 8 किती झाला, 10 झाला का, बरोबर 10 झाला. आता अजून यांची करायची, म्हणजे आपल्याला 2 डिजिट नेहमी आन्सर जे आहे ना ते नेहमी एका डिजिट मध्ये आणायचं आहे. तर वरती 3 आहे तसंच राहील. आणि खाली किती होईल रे, 1 प्लस 0 1. आता डिनॉमिनेटरला 1 आहे याचा अर्थ काहीच अर्थ नाही त्याला.
बरोबर. म्हणजे हे जे काय आन्सर होतं, हे एवढं मोठं जे काय कॅल्क्युलेशन होतं, त्याचं जे आन्सर येईल, त्यांच्या पण जे डिजिट्स असतील ना, त्यांचे डिजिटची सम किती आली पाहिजे? 3 आली पाहिजे. बघा रे, ऑप्शन नंबर 1 चेक करा. 8 प्लस 1 9 आला. आणि वर पुढे 0 आहे तर काही कामच नाहीये. 7 प्लस 2 9 आला. 7 प्लस 5 किती झालं? 7 प्लस 12 सॉरी 7 प्लस 5 12 आला. 12च्या पण अजून डिजिटचे ऍडिशन करा. किती आलं? 3. आणि इकडे पहा, 7 प्लस 8 किती झाला रे? 16 झाला, सॉरी 15 झाला. ओके, 15. आणि 5 प्लस 1 किती झाला? 6 झाला. कोणता असा ऑप्शन आहे की ज्यांच्या डिजिटची सम 3 येते? कोणता आहे? ऑप्शन नंबर सी किंवा ऑप्शन नंबर 3 आहे. त्यांच्या डिजिटची सम बघा 3 आले. म्हणजे याचा अर्थ याचा आन्सर किती आहे? 75,000 आहे. बघा, आपण कॅल्क्युलेशन पण केलं नाही. एवढं मोठं कॅल्क्युलेशन आपण बघितलं पण नाही. फक्त आपण काय केलं, एक डिजिटल सम नावाची कन्सेप्ट होती, त्याला मी काय केलं? यूज केला. समजलं का? सो आपला ऑप्शन नंबर काय आहे? सी फॉर चंद्रमुखी. ओके, क्लिअर आहे? जाऊयात आपण पुढच्या क्वेश्चन वरती. पहा, अरे क्या, हम्म, हम्म. इथे पहा, काय दिलेलं आहे रे आपल्याला इथे? द मार्केट प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. आता मार्केट प्राइस आहे म्हणजे याचा अर्थ किती पर्सेंटची व्हॅल्यू सांगा झाली सांगा. मी हे परत परत विचारतोय तुम्हाला. का विचारतोय? कारण हे माहित पाहिजे तुम्हाला. मार्केट प्राइस दिलेली आहे म्हणजे 100%ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. आणि ज्यावेळी विचारली जाते त्यावेळी 100%ची व्हॅल्यू काढावी लागते आपल्याला. द मार्केट प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज 25,000 म्हणजे 100% आहे. त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? 25,000 रुपये दिलेली आहे. ओके, अँड इट इज अवेलेबल विथ 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट. आणि हे जे आहे ना, हे याला 2 डिस्काउंट दिलेले आहेत. किती डिस्काउंट दिले? 2 आहेत. कोणकोणते आहेत? एक आहे 12% आणि एक आहे 10%. तर आपल्याला सेलिंग प्राइस विचारलेली आहे. येईल का रे काढता? खूप इझी आहे पहा, खूप इझी. मी याला तुम्हाला 2 मेथडने सांगू शकतो. हा, जसं मी म्हटलं ना, लास्ट 2 क्वेश्चन मध्ये पण 2 मेथड काढूयात आपण. तर आता मी नाही ते तुम्हाला त्या ऍक्च्युअली ज्या 2 मेथड आहेत ना त्या सांगतो. बघा, पहिली वाली मेथड बघा काय करतो मी. काय दिलेलं आहे? तर 2 डिस्काउंट दिलेले आहेत. एक आहे 12% आणि एक आहे 10%. तर मी काय करतो, या दोन्हींचे एक सिंगल डिस्काउंट काढून घेतो. एक सिंगल डिस्काउंट. तर 12% आणि 10%चा सिंगल डिस्काउंट काय येईल? ए प्लस बी मायनस ए बी अपॉन 100. याला जर मी सॉल्व्ह केलं तर काय होईल? 12 प्लस 10 आणि इंटू 100, सॉरी डिवायडेड बाय 100. तर इथे होईल मला 12 होईल हा. मायनस काय झालं रे? हा 120 झाला, बरोबर, डिवायडेड बाय 100. या झिरोला इथे हा झिरो कट होईल. आणि 22 मायनस 1.2. आता 22 मायनस 1.2 करा, किती होईल? 22 मधून एक गेला, किती राहिलं रे? 21. आणि त्यातनं पण पॉईंट मायनस करा, तर सॉरी 20.8. किती मिळाला आपल्याला आन्सर? 20.8. म्हणजे तुमचा जो टोटल डिस्काउंट झाला, ओके, टोटल जो डिस्काउंट आहे तो टोटल डिस्काउंट किती झाला तुमचा? तर 20.8 झाला. मग मला सेम सांगा, काय विचारलेलं मी तुम्हाला? ज्यावेळी 100% त्याची किंमत आहे, तुम्हाला मी 20.8चा डिस्काउंट दिला, तर ती वस्तू कितीला विकली असेल सांगा मला आता. 100 रुपये त्याची किंमत आहे. तुम्हाला 20.8 रुपयेचा मी माफ दिले. चला बाबा ठीक आहे, तुम्ही तुमचं आणि माझं चांगलं रिलेशन आहे, त्याच्यामुळे मी काय केलं, 20.8 रुपये तुम्हाला डिस्काउंट दिला. तर तो कितीला विकला गेला असेल? तर ती विकली गेली असेल 79.2 ला विकली गेली असेल. बरोबर का? हे कसं काढलं मी? 100 मधून मी तेवढी अमाऊंट काय केली? मी मायनस केली. तर मला मिळालं किती? 79.2 मिळालं. ओके, हे काय झाली? ही ऍक्च्युअली त्याची विक्री किंमत झाली. किती आहे ही? काय झाली त्याची विक्री किंमत, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? सेलिंग प्राइस म्हणू शकतो. क्लिअर आहे? समजलं असेल? चल, 20.8 आणि मी इथं सेलिंग प्राइस लिखतो. सेलिंग प्राइस आहे 79.2. जस्ट वेट, मला हे रब करू द्या म्हणजे आपल्याकडे थोडी स्पेस राहील. बघा आता काय येईल रे सांगा मला. कसे मांडणी, हे मांडणी करता आली पाहिजे बरं का तुम्हाला. 25,000 जी आहे ना, ही कितीची व्हॅल्यू आहे? ही आहे 100%ची व्हॅल्यू, बरोबर. आणि आपल्याला किती पर्सेंटची व्हॅल्यू काढायची आहे? तर सेलिंग प्राइस विचारले, म्हणजे ते कस्टमरला आपण किती पर्सेंटला विकलं. तर किती पर्सेंट आहेत? किती पर्सेंटला विकलेलं आहे? 79.2%ला विकलेलं आहे. करा हे सॉल्व्ह. काय सांगा बरं मला. या पर्सेंटला हे पर्सेंटेज कॅन्सल होऊन जातील,
या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल होऊन जातील. किती राहिलं माझ्याकडे? 250 इंटू 79.2 हा झाला बरोबर. आता पहा इथे आपण काय करू शकतो रे, जसं मी लास्ट वन क्वेश्चन मध्ये सांगितलं तुम्हाला की आपण इथे डिजिटल सम नावाची कन्सेप्ट युज करू शकतो. चालेल, ते जरी युज केली तरी पण चालेल. जर तुम्हाला नसेल करायची काही इश्यू नाही. ओके, फक्त एकदा आपण चेक करूया डिजिटल सम इथे लागेल की नाही. डिजिटल सम कधी फेल होते माहितीये का? ज्यावेळी दोन ऑप्शन तुमचे ना सेम आले ना त्यावेळी फेल होऊन जाते ती कन्सेप्ट. ओके, बट 90% असं आहे की तुमचे दोन ऑप्शन येतच नाहीत. एकच ऑप्शन मध्ये असं येणार की ते म्हणजे सगळ्या ऑप्शनची जी डिजिटल सम आहे ना ती वेगवेगळी आहे. आता यांची डिजिटल सम करा. हा जो ऑप्शन आहे ना पहिला वाला, त्याच्यामध्ये सगळ्या डिजिटची सम किती येईल रे? 2 आली. इथे पहा, इथे काय सांगितलं मी, 9 जर आला ना तर त्याला कॅन्सल करून टाकायचा. हा इथे 9 आला तर कॅन्सल करा. किती काय राहिलं रे मग? हा राहिला 5 प्लस 1 6 झाले आणि हे 2 झिरो काही इथे म्हणजे 6 आली. इथे बघा हा 9 कॅन्सल करा आणि हा 8 प्लस 1 9 म्हणजे काय झालं फायनली याचा 9च येतो. ओके, आणि हा 9 कॅन्सल करा आणि किती राहिलं 1 आले. म्हणजे सगळ्यांचे डिजिट्स पहा बरं काय आहेत रे, वेगवेगळे आहेत ना. म्हणजे इथं आपण काय करू शकतो, रिस्क म्हणजे रिस्क नाही मी म्हणत, हा होतोच बरं का रे यूज, होणारच आहे. करा आता इथे आपण डिजिटल सम वापरूया. पहा बरं किती येईल. 2 प्लस 5 7 7 प्लस 0 7 इंटू हा 9 कॅन्सल करा आणि 7 इंटू 2 किती झालं रे? 9 आलं. ओके, आता म्हणजे फायनली काय होईल रे, 9च्या टेबलला 9 ने तुम्ही कोणालाही मल्टिप्लाय करा त्याचा आन्सर नेहमी 9च येणार आहे. का 9 येणार आहे? कारण 9चा टेबल बघा ना, 9 9 1 9 9 2 18 18 चे ऍडिशन करा किती झालं 9 9 3 27 7 प्लस 2 9 म्हणजे 9 7 किती झालं 63 आणि त्याचे ऍडिशन करा काय येणार आहे. इथं मला जर मी मल्टिप्लाय केलं तर 63 मिळेल आणि त्यांची जर मी ऍडिशन केली तर मला काय मिळेल 9 मिळेल. ओके, तर कोणता ऑप्शन आहे रे की ज्याच्यामध्ये 9 हा काय आहे आपला 9 हे सम येते डिजिटल सम, तर ऑप्शन नंबर सी, सी फॉर चंद्रमुखी आपला काय झालं याचा आन्सर आहे. समजलं का? बघा मी लास्ट वन क्वेश्चन पण काय केलं आणि हे मी माझ्या मनाचे नाही सॉल्व्ह म्हणजे बनवले बरं करे, जे एक्झामिनेशन मध्ये आलेले आहेत ना तेच क्वेश्चन मी इथे टाकलेले आहे. लास्ट वन क्वेश्चन मध्ये पण आपण एवढं मोठं कॅल्क्युलेशन होतं ते पण आपण एकदम असं चुटकी चुटकी म्हणजे जसं कसं वाजवतं त्याच्यामध्ये काय केलं आपण सॉल्व्ह करून टाकलं. आणि हा वाला पण काय केलं आपण विदाउट म्हणजे डोकं सुद्धा नाही लावलं पण ते सॉल्व्ह झालं आपलं. क्लिअर? समजलं? नाव ही झाली पहिली वाली मेथड. ओके, ही काय आहे तुमची फर्स्ट वन मेथड आहे. आणि सेकंड वन मेथड पहा, सेकंड वन मेथड आपण काय करू शकतो. सेकंड वन मेथड मी सांगतो तुम्हाला. सेकंड वन मेथड मध्ये आपल्याला ती जी वस्तू आहे ना त्या वस्तूची किंमत दिलेली आहे ऑलरेडी. ओके, त्या वस्तूची किंमत किती आहे 25,000 त्या वस्तूची किंमत आहे. इंटू आपल्याला काय विचारलं की त्याला आपण कितीला आपण विकू शकतो. 25,000 त्या वस्तूची किंमत आहे. पहिला डिस्काउंट किती दिलेला आहे तर 12% पहिला डिस्काउंट दिलेला आहे. ओके, पहिला डिस्काउंट किती आहे 12%. तर मला सांगा 12%चा जर डिस्काउंट असेल तर ती वस्तू कितीला विकली असेल असं मी विचारतोय तुम्हाला. 100 रुपये त्याची किंमत आहे, तुम्हाला मी 12 रुपये म्हटले मला देऊ नका, तर किती रुपयाला दिली तुम्ही? तर ती पडली तुम्हाला 88% आता 88% बरोबर का ती मी तुम्हाला पहिल्यांदा दिली. आता 88% म्हणजेच मी कसं लिहिणार आहे 88/100. हे 100 का लिहिलं ते समजलं का की नाही समजलं सांगा मला. बघा वस्तूची किंमत असते नेहमी 100%, डिस्काउंट दिला मी 12%चा, तर मला कितीला मी विकणार 88%. आणि पर्सेंट जी साईन जी असते ना ही जी साईन आहे त्याच्यासाठीच आपण काय लिहितो खाली 100 लिहितो. आणि इंटू दुसरा वाला पर्सेंट किती दिलेला आहे रे 10% तुम्हाला डिस्काउंट दिला. आता जर 10% डिस्काउंट दिला तर ती किती रुपयाला पडणार आहे, ती पडणार मला 90 रुपयाला. ओके, 100 रुपये त्याची किंमत आहे, मी काय केलं तुम्हाला 10 रुपये मी डिस्काउंट दिलं तर किती रुपयाला पडली 100तनं 10 मायनस करा. सिंपल कॅल्क्युलेशन आहे बघा. करू शकता का रे हे सॉल्व्ह. बघा या झिरोला हा वाला झिरो गेला, या झिरोला इथे झिरो गेला, हा झिरो इथे कट, हा झिरो इथे कट, काय राहिलं माझ्याकडे 25 × 88 × 9. हा जर करायचा असेल कॅल्क्युलेशन तर करा, अदरवाइज डायरेक्टली डिजिटल सम मेथड वापरा, आन्सर येऊन जाईल. ओके, मस्त येणार आहे कन्सेप्ट डिजिटल सम वाली, तुम्ही खरंच शिका बरं का आणि याला तुम्ही ट्राय करा, हे यूज करा. मोस्ट ऑफ द तुम्ही रेग्युलर म्हणजे आपलं कसं म्हणजे मेथड कशी असते की आपण हा ठीक आहे आपण ज्या रेग्युलर मेथडने आपण चाललेलो असतो तीच मेथड आपण युज करतो, बट थोडंसं काहीतरी इनोव्हेशन करा. जोपर्यंत तुम्ही इनोव्हेशन करणार नाहीत ना तोपर्यंत
तुमचे जे सिलेक्शन भेटेल तुम्हाला, बट जो टाइम स्पॅम आहे ना तो खूप कमी होऊन जाईल तुमचा. ओके, म्हणजे हा मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. आणि अनुभवाचे बोल खूप महत्वाचे असतात, लक्षात ठेवा. ओके, क्योंकि जो अपने चाणक्य जो थे उन्होंने बोला था कि खुद मतलब दूसरों की गलती से हमें सीखना चाहिए, याद रखना, ठीक है. मतलब अपनी जिंदगी बहुत छोटी है कि जिसके हम ट्रायल एंड एरर मेथड नहीं कर सकते, तो हमेशा वो याद रखो चीजें. हमेशा ना कुछ तो लेना चाहिए. ओके, उसने क्या गलती की है, हाँ वो मुझे गलती नहीं करनी चाहिए, या फिर मुझे वो रिपीटेशन नहीं होना चाहिए. नहीं तो आपको पता है, मैं बता रहा हूँ ऐसे नहीं करना है, नहीं करना है, फिर भी अगर आप कर रहे हो ना वही गलती, तो याद रखना कि वो मतलब वो कुछ काम का है ही नहीं है. क्योंकि कुछ तो सीखो, जो सामने वाला आपको बता रहा है ना, हमेशा लर्निंग एटीट्यूड से बैठो. ओके, जब भी क्लास में आ रहे हो ना, तो सामने वाला ऐसा नहीं कि बेवकूफ है, उसको भी कुछ तो एक्सपीरियंस है. ओके, तो उस एक्सपीरियंस को गेन करो आप, और उसको इम्प्लीमेंटेशन करो आप अपने खुद के रियल लाइफ में. ओके, चलो बैक टू द क्लास. बहुत ज्यादा मोटिवेशन हो गया. मोटिवेशन नहीं है, देखो ये एक्सपिरियन्स है, एक्सपिरियन्स हमेशा काम आते हैं, याद रखना. ओके, चला काय दिलेलं आहे, छापील किमतीवरती 15% सूट देऊन एका दुकानदाराने एक मोबाईल संच 10,200 रुपयांना विकला. तर त्या मोबाईल संचाची छापील किंमत किती असेल. आता हा पोलीस भरतीचा आहे, 2023 ला क्वेश्चन आलेला आहे. आणि पोलीस भरतीला मी खरं सांगतो खूप सोपे क्वेश्चन विचारतात, खूप सोपे पोलीस भरतीला. आणि हे तर आलेच पाहिजेत. म्हणजे एसएससी जीडी ची एक्झाम होते ना, जी एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन घेते, त्याच्यापेक्षा खूप कितीतरी पटीने क्वेश्चन पोलीस भरतीला विचारले जातात, तरी सुद्धा विद्यार्थ्यांना सुटत नाही, तर मग ही खूप शोकांतिका आहे बरं का. मग तुम्ही जर, आणि जीडी जे आहे ना, जीडी मध्ये आता खूप टप लेवल विचारले जात आहेत. ओके, पहा काय आहे. एक छापील किंमत आहे, 15% डिस्काउंट दिला. 15% डिस्काउंट म्हणजे मला सांगा कितीला ती विकली, कितीला असेल. आता हे मी विचारतोय तुम्हाला, किती पर्सेंटला विकली असेल सेलिंग प्राइस. 100 रुपये त्याची किंमत आहे, तुम्हाला मी 15 रुपये डिस्काउंट दिला, म्हणजे किती रुपयाला विकली रे. 100तून 50 मायनस करा, किती राहिलं, 85%. बरोबर का. बघा, छापील किमतीवरती 15% सूट देऊन एका दुकानदाराने मोबाईल काय केलेला आहे, 10,200 रुपयांना विकला. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, 10,200 जे आहे ना, ते कितीची व्हॅल्यू आहे, तुमची 85% ची व्हॅल्यू आहे. कितीची व्हॅल्यू, 85%. आणि आपल्याला आपल्याला काय विचारलेलं आहे, तर त्या छापील किंमत मी काय सांगितलेलं, छापील किंमत म्हणजे त्याची ओरिजिनल प्राइस, म्हणजे 100%ची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. समजलं मी काय केलं, 15% डिस्काउंट दिलेला, तर मी सेलिंग कितीला केलं असेल, 85%ला केलं असेल, तर तुम्ही केलं तिथे. बघा आता इथे काय येईल रे, याला तुम्ही सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर डायरेक्टली याला ना आपण, डायरेक्टली तर याला सिम्प्लिफाय होणार नाही. एक काम करू आपण, 5 आपण याला सिम्प्लिफाय, म्हणजे जर तुम्हाला 85च्या टेबल येत असेल तर वेल अँड गुड, नसेल येत तर काही प्रॉब्लेम नाही. 5 याला आपण डिवाइड करूयात. ओके, 5 करा डिवाइड याला. किती होईल, जर याला मी 5 डिवाइड केलं, 5 1 5, आणि इथे किती राहिला, 3 राहिला, तर 5 7 आणि वरती 5 1 सॉरी 5 2 सॉरी, किती येईल इथे, 5 2 आणि नंतर 2 आहे तर 0, आणि नंतर 4. काय मिळालं आहे आपल्याला आन्सर, 2040/17 इंटू 100. 17 ना आपण याला डिवाइड करू शकतो का, तर आता 70चा टेबल येईल तुम्हाला. 17 1 17, इथे पण 17 1 17, रिमाइंडर राहिला 3, 17 2 34 आणि 120. म्हणजे काय आला आन्सर आपलं, 120/100. आता 120/100चा आन्सर किती येईल रे, 12,000. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर किती, ऑप्शन नंबर सी. सी फॉर परत एकदा चंद्रमुखी येते. बरेच ऑप्शन सी सी आहेत ना रे, तर आतापर्यंत जेवढे आपण क्वेश्चन केले सगळ्यामध्ये सी सीच आहे. ओके, समजलं का. ओके, चलो नाउ मूविंग टू द नेक्स्ट वन क्वेश्चन. काय दिलेलं आहे पहा, पोलीस अधिकाऱ्याचा पगार कारकुनाने चुकीने प्रथमतः 20%ने कमी केला. ओके, कारकुन म्हणजे क्लर्कने काय केलं, कमी केलेला आहे पगार त्यांचा. वो चाहता है शायद बड़ा की नहीं देना है उनको पेमेंट. चल, कमी केलेला आहे म्हणजे -20%. ओके, नंतर चूक लक्षात आल्यावरती कमी झालेला पगारावरच 20% वाढवला. 20% वाढवला म्हणजे काय झालं रे, +20% केला. बरोबर का.
तर परिणामी मूळ पगाराच्या किती पर्सेंट वाढ झाली किंवा कमी झाली. हा पण पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे, 2023 ला आहे. खूप सोपा आहे हा पण. तुम्हाला काय करायचं आहे बघा, हा सुद्धा क्वेश्चन ना मी तुम्हाला जवळपास 2 ते 3 मेथडने सॉल्व्ह करून देऊ शकतो. ओके. मोस्ट ऑफ द आपल्याला क्लासमध्ये जे सांगतात ना ते बेसिक मेथड सांगतात, की पहिल्यांदा 100 घ्या, परत त्याचे 20% काढा, मग परत व्हॉट एव्हर करा 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 करा, मग आन्सर येईल. हे नॉट रिकमेंडेड. ओके. मी तर हे रिकमेंडेड नाही करणार, कारण थोडासा अप्रोच म्हणजे मला पण असं वाटतं की थोडेसे जे टीचर आहेत ना त्यांनी पण ट्रेडिशनल वे सोडून थोडासा हाय लेवलला गेलं पाहिजे त्यांनी पण. कारण हाय लेवलला म्हणजे खूप टाइम कमी होतो अशा गोष्टींना. आता मला सांगा, इथे दोन्ही पर्सेंटेजच्या व्हॅल्यू काय आहेत रे, सेम आहेत का नाहीयेत? आहेत का? दोन्ही पर्सेंटेजच्या व्हॅल्यू बघा काय आहेत, सेम आहेत. आणि मी तुम्हाला एक सक्सेसिव्ह मेथड सांगितलेली होती. सक्सेसिव्ह मेथड सगळीकडे युज होते, सगळीकडे, लक्षात ठेवा. मी परत एकदा सांगतोय, सक्सेसिव्ह मेथड म्हणजे असं काही नाही की फक्त एक स्पेसिफिक प्रॉफिट अँड लॉस मध्येच होईल, असं काही नाहीये. ओके. तर यूज सक्सेसिव्ह मेथड काय आहे, ए प्लस बी प्लस ए बी अपॉन 100. आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही लास्ट वन मध्ये तर काय सांगितलेलं, ए प्लस बी मायनस ए बी अपॉन 100. हे मी फक्त आणि फक्त तुम्हाला डिस्काउंट मध्ये सांगितलेलं. ओके. आणि हा फॉर्म्युला कसा येतो हे पण डिस्काउंटचा जो पहिला चॅप्टर होता, सॉरी पहिला क्लास आहे ना, त्याच्यामध्ये पण मी एक्सप्लेन केलं. म्हणून मी वारंवार म्हणतोय की पहिले क्लासेस तुम्ही पहा, त्याच्यामध्ये खूप काही आहे. असं डायरेक्टली जम्प करून आला ना तर मग समजणारच नाही. म्हणणार सर आधी पहिल्या 2 क्वेश्चन मध्ये तर ए प्लस बी मायनस ए बी अपॉन 100 वापरला, इथे तर तुम्ही प्लस घेताय. तर मी सांगतो, हे ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यामुळे मी इथे अजिबात वेळ नाही वेस्ट करणार. ओके. चला, मी काय करतो, हा जो आहे ना याला मी ए कन्सिडर करतो, याला मी बी कन्सिडर करतो. ए ची व्हॅल्यू किती रे, -20 प्लस 20. आता हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, काय झालं रे हे, हा काय झाला, मायनस होईल ना, प्लस मायनस मायनस, 20 × 20 डिवायडेड बाय किती, 100. काय होईल रे, मायनस मायनस कॅन्सल होईल, म्हणजे इथे झिरो मिळाला मला. मायनस हा झिरो हा झिरो हा झिरो हा झिरो कॅन्सल आणि -4. 2 × 2 काय झालं, -4. 0 - 4चा आन्सर किती रे, -4. आन्सर निगेटिव्ह मध्ये आलेला आहे, याचा अर्थ काय, त्याला प्रॉफिट झाला, त्याच्या पेमेंटमध्ये वाढ झालेली आहे की घट झालेली आहे, काय वाटतं तुम्हाला? आन्सर जे आहे आपलं, 1 मिनिट द्या मला, चार्जिंगला लावतो लागतो, 1 मिनिट. सांगा मला. आन्सर जर निगेटिव्ह मध्ये येतंय याचा अर्थ त्याला काय झालेले आहे, तर त्याचं नुकसान झालेलं आहे. तर किती टक्क्याचं नुकसान झालं त्याचं, 4%चं नुकसान झालेलं आहे. ओके. काय क्लर्कच्या याच्यामुळे त्याला काय करावं लागलं, नुकसान. ओके. 4% कमी. कोणता ऑप्शन आहे रे 4% कमी? आपला ऑप्शन नंबर बी, बिफॉर बाहुबली. ओके. बिफॉर बाहुबली. आता हा झाला, हा आपला, ही झाली माझी पहिली मेथड. आता मी तुम्हाला दुसरी मेथड पण सांगतो. काय आहे रे बा, हे 2 पर्सेंटेज दिलेले आहेत. ओके. आणि दोन्ही दोन्ही कसे आहेत, पर्सेंटेज सेम पर्सेंटेज आहेत. ज्या ज्यावेळी सेम पर्सेंटेज येतात ना, म्हणजे 20-20, आणि दोघांचे साईन पण बघा, दोघांचे साईन कसे आहेत, एकाला मायनस आहे आणि एकाला प्लस आहे. या केसमध्ये ना नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला काय होते, तुम्हाला वाढ कधीच होत नाही, तुमची नेहमी कमी होतात. ओके. डिक्रीज होते, डिक्रीज. आलं का लक्षात मी काय कन्सेप्ट सांगितली? ही दुसरी कन्सेप्ट आहे, दुसरी मेथड आहे की ज्यानं आपण सॉल्व्ह करू शकतो. ज्यावेळी तुम्हाला दोन सेम पर्सेंटेज दिले जातात, एकाला प्लसची साईन असते आणि एकाला निगेटिव्हची साईन असते, त्यावेळी नेहमी तुमचे काय होते, कमीच होते, तुम्ही नेहमी डिक्रीज मध्ये होतात. आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा, x² अपॉन 100. ओके. हा वाला कधी वापरायचा लक्षात आलं, एक्सच्या जागेवरती मी काय करणार आहे रे, 20² अपॉन 100. 20चा स्क्वेअर किती होतो, स्क्वेअर करा किंवा 20 × 20 ल्या करायचं. काय झालं, या झिरोला हा झिरो कट, या झिरोला हा झिरो, आणि 4, म्हणजे 4%ने काय झालं रे, कमी झाला तो. क्लिअर? आलं का लक्षात? आता मी तुम्हाला असं विचारतो, चला, पहिल्यांदा 10% झालं, 10%ने कमी केली, नंतर 10%ने वाढवली, तर याचं टोटल पर्सेंटेज सांगावर काय झालं, वाढेल का कमी होईल? काय करणार आहात तुम्ही? तर इथे कमीच होणार आहे. आणि कितीने कमी होणार, काय करणार, कोणता वाला फॉर्म्युला, x² अपॉन 100. काय येईल रे, 10² अपॉन 100. 10चा स्क्वेअर किती होतं, 100, आणि 100 डिवायडेड बाय 100, 1%, मायनस होणार, कमी होणार. क्लिअर? लक्षात राहील, मी याला तुम्हाला 2 मेथडने सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. ओके. आणि ह्या ज्या मी ट्रिक्स वगैरे सांगतो ना, हे थोडंसं कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा नोटबुक मध्ये तुमच्या. ओके. चलो, नाउ नेक्स्ट वन क्वेश्चन. आय थिंक हा आपला क्लास आता संपतच आलेला आहे. ओके. 2-3 क्वेश्चन आहेत, बघूयात आपण. हा वाला पहा.
काय दिलेलं आहे रे? एका व्यापाऱ्याने एका वस्तूची किंमत सुरुवातीस 30% वाढवली. ओके, काय केलं रे? सुरुवातीला काय केलं त्याने? 30% वाढवली व नंतर त्या वस्तूवरती 20% सूट दिली. आता सूट देणं म्हणजे काय झालं? किंमत कमी झाली का वाढली सांगा मला? किंमत काय झाली? कमी झाली. कमी झाली म्हणजे मायनस झालं. -20%. ओके. एका व्यापाऱ्याने एका वस्तूची किंमत सुरुवातीस 30% वाढवली व नंतर त्या वस्तूवरती 20% सूट दिली व ती वस्तू विकली. तर फायदा झाला का तोटा झाला हे काढायचं आहे. आता परत मी बरेचसे शिक्षक असे बघितलेले आहेत, टीचर्स बघितलेले आहेत आणि युट्यूब वरती पण बरं का मी पाहिलेलं आहे की ते काय करतात, 100 एखाद्या त्याची किंमत 100 घेतात, परत त्याला 30% काढतात, परत त्याची व्हॅल्यू काढणार, परत डिस्काउंट काढणार. मग एवढं सगळं रामायण महाभारत करून तुम्हाला काय तर ते सांगणार आहे. मग याच्यापेक्षा जे मी सांगतोय ना ते थोडंसं लक्षात ठेवा. ओके. बघा काय आहे, याला मी काय करतो? ए मानतो, याला मी काय करतो? बी म्हणतो. बघा, जी मी सक्सेसिव्ह मेथड सांगितलेली होती वो कल भी जिंदाबाद था, आज भी जिंदाबाद है और आगे भी जिंदाबाद रहेगा, याद रखना आप. ओके. मैं ऐसे ही नहीं पढ़ा रहा हूँ, इतना सारा एक्सपिरियंस है तो कुछ तो लिया लिया है होगा ना. हम्म? चला, ए प्लस बी सांगा फॉर्म्युला काय येतो आपला? ए प्लस बी प्लस ए बी अपॉन 100. एच्या जागेवरती 30 पुट करा. आता बीच्या जागेवरती काय पुट करणार आहे? -20. का? प्लस मायनस मायनस होतो बरं का. आता हे पहिलीच्या किंवा दुसऱ्याच्या मुलाला पण माहित आहे, पण मी हे नाही सांगणार आता. तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करत असाल ना तर हे तुम्हाला बाय हार्ट आलंच पाहिजे. पुढे बघा, -30 इंटू 20 डिवायडेड बाय. आता हे मायनस का केलं ते समजलं का रे? की नाही समजलं? 30ला साईन कोणती होती? प्लस, आणि 20ला कोणती आहे? मायनस. तर प्लस मायनस अल्टिमेटली रिझल्ट काय येतो तुमचा? मायनस होतं, त्याच्यामुळे ही साईन मी मायनस तिथे टाकलेली आहे. काय होईल? 30 मायनस 20 मायनस, सॉरी 30 मायनस 20 10. हा 0 इथे कट झाला, हा 0 इथे कट झाला. 3 इंटू 2 किती झालं? 6. 3 इंटू, आता 10 मधून 6 मायनस करा, किती आलं? 4. बरं, आता इथे याला पॉझिटिव्ह साईन आहे का निगेटिव्ह साईन आहे रे? याला आहे पॉझिटिव्ह साईन. याचा अर्थ काय झाला? 4%. ओके, 4% प्रॉफिट झाले. आणि हा कोणता आहे? अमरावती ग्रामीण पोलीसचा हा क्वेश्चन आहे 2023चा. क्लिअर आहे? समजलं? याची रिव्हिजन करा आणि हे मल्टिपल टाइम्स तुम्ही सॉल्व्ह करा. इझी आहे बघा. हा मीरा भाईंदर आहे. ओके, चलो हा लास्ट क्वेश्चन आपण पाहूयात आणि आपला अशा तऱ्हेने काय होईल, डिस्काउंट आउट टॉपिक आपण खतम केलेला आहे. याच्या पलीकडे काही येणार नाही याची गॅरंटी मी देतो. ओके. पहा काय दिलेलं आहे, रेहानने एक स्कूटर 2015 मध्ये 60,000 रुपयास विकत घेतली. ओके. 2015 मध्ये काय केलेलं आहे? 60,000 रुपयाने काय केलेले आहे तर त्यांनी विकत घेतलेली आहे. घसरण्याचा दर, घसरण्याचे दर म्हणजे काय रे? किंमत कमी होते. कमी होते बरं का किंमत. किती होते? 20% कमी होते. घसरण्याचा दर दरवर्षी जर 20% असेल तर 2 वर्षांनंतर तुम्हाला त्या स्कूटीची किंमत विचारली. खूप सोपा क्वेश्चन आहे. याला पण जसं मी म्हटलं, बघा पहिल्या वर्षी काय झालं? 20% कमी झाला. दुसऱ्या वर्षी काय झाला? परत 20% कमी झाला. आता मी जर विचारलं सांगा बरं आता टोटल किती टक्क्याने कमी झाला, तर आपल्यात पण काही काही महानग अशा असणार आहेत, एवढं शिकून पण ते काय सांगणार? सर 40% कमी झाला. ओके. म्हणजे एवढं मी सगळं सांगितलं, 4 क्लास घेतले, हा 5वा आहे. ज्या ज्या वेळी 2 दिसतात ना त्यावेळी डायरेक्टली 40% नाही सांगायचं. समजलं का? आता तर एवढं चूक करू नका. जेवढं एवढं शिकवून पण जर असं होत असेल ना तर मग आता कुठेतरी बघा, मग माझ्या तर शिकवण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये बरं का. मी खूप खूप एकदम बेसिक पासून घेतोय. तुम्हीच अभ्यास करत नाहीत आणि हे क्लिअरली त्याच्यावरून दिसून येईल. ओके. बघा पहिल्या वर्षी 20%ची घसरण झाली, दुसऱ्या वर्षी परत 20%ची घसरण झाली. तर टोटल घसरण सांगा रे मला. टोटल घसरण किती होईल? इथे मी तर लिहितो पण. टोटल घसरण किती होईल? कसं काढणार आहात? आता इथे घसरण होते म्हणजे काय झालं? मायनस झालं, बरोबर का? तर ए प्लस बी मायनस ए बी अपॉन 100. करा रे. किती होईल हा? 20 प्लस 20 किती झाला? 40. मायनस 20 इंटू 20 डिवायडेड बाय किती झाला? 100. या झिरोला हा झिरो कट, इथे हा कट, म्हणजे 40 मायनस 4. 40 मायनस 4 किती? 36% ची घसरण झालेली आहे. आणि ही जी 60,000 दिलेली आहे ना, ही 60,000 कितीची व्हॅल्यू आहे रे सांगा मला? म्हणजे एक स्कूटर त्याने विकत घेतलेली आहे. ओके. 60,000 जी होती ती तुमची ओरिजिनल व्हॅल्यू होती. म्हणजे 60,000 जी आहे ती 100% ची व्हॅल्यू आहे. आणि आता
घसरण झाली, 36% ची घसरण झालेली आहे, 36% काय झाली तुमची घसरण झाली, तर तुम्ही ती कितीला विकणार आहात? आता 36%ची घसरण झाली याचा अर्थ मला सांगा, पहिली त्याची व्हॅल्यू होती 100%, आता 36%ची काय झाली घसरण झाली, म्हणजे किती झाली रे एक्झॅक्टली व्हॅल्यू किती झाली आता त्याची? 64 झाली, 64% झाला. बरोबर, मग तुम्हाला काय करायचं आहे तर 64%ची इथे व्हॅल्यू काढायची. क्लिअर आहे? करा सॉल्व. पर्सेंटला पर्सेंट कॅन्सल, या 2 झिरोला इथे 2 झिरो कॅन्सल, काय राहिलं माझ्याकडे? 600 इंटू 64. आणि आता ना बघा, याला सॉल्व्ह करायची पण गरज नाहीये. प्रिव्हियस वन क्लास आठवा. मी वारंवार सांगतोय प्रिव्हियस वन क्लासची रिव्हिजन करा, त्याच्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट झालेल्या आहेत. तर इथे मी आता युनिट डिजिटची कन्सेप्ट लावतो, युनिट डिजिटची कन्सेप्ट सांगा. हे 2 झिरो तर सोडूनच द्या, हे 2 झिरो येणारच आहेत असे अल्टिमेटली. ओके, फक्त काय करा आता, 2 झिरो सोडले तर इथं 6 आला आणि इकडे काय आला 64 आला. युनिट डिजिट कन्सेप्ट काय सांगतंय? युनिट डिजिट कन्सेप्ट सांगते की फक्त यांच्या युनिटचे जे डिजिट्स आहे ना त्यांची मल्टिप्लिकेशन करा. इथं आहे 6 आणि इथं आहे 4. 6 इंटू 4 किती आलं रे? 24 आला. बरोबर, 6 इंटू 4 आला 24. तर 24 मध्ये युनिट डिजिट कोणता आहे? युनिट डिजिट मध्ये सगळ्यात शेवटचा नंबर किती आहे रे? 4 आहे. बरोबर, म्हणजे हे 2 झिरो सोडा, पाठीमागचे 2 झिरो सोडा. बघा पाठीमागचे 2 झिरो मी काय सांगतोय, सोडून द्या. इथे पण पाठीमागचे 2 झिरो सोडा, इथे पण पाठीमागचे 2 झिरो सोडा, इथे सोडा आणि इथे पण पाठीमागचे 2 झिरो सोडा. आता कोणता असा ऑप्शन आहे की त्या 2 झिरो सोडल्यानंतर तुमचा 4 येतोय? 2 झिरो सोडल्यानंतर शेवटचा नंबर 4 येतोय, कोणता आहे रे? ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर बी. बघा ऑप्शन नंबर बी मध्ये 2 झिरो सोडल्यानंतर काय आहे? 4 हा डिजिट आहे. त्या अशा काय काय मी शॉर्ट ट्रिक सांगतोय, या शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा आणि याला इम्प्लिमेंटेशन करा तुम्ही. ओके, फक्त या कारणाने ऐकून त्या कारणाने सोडून देऊ नका. समजलं? ओके. आणि अशा प्रकारे हा आपला डिस्काउंट काय झालेला आहे चॅप्टर फिनिश झालेला आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना हे कळलं असेल. जर काही डाऊट असेल तर नक्की विचारा कमेंट सेक्शन मध्ये, मला कमेंट सांगा. आणि तुमच्या आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट, याला प्रॅक्टिस करा. डिजिटल सम कन्सेप्ट शिकवलेली आहे, सक्सेसिव्ह मेथड शिकवलेला आहे, रेशो मेथड शिकवलेला आहे, युनिट डिजिट मेथड शिकवलेली आहे. ओके, आणि हे कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. आणि ही तुमची जिम्मेदारी आहे, तुमची जबाबदारी आहे की तुमच्या मित्रांपर्यंत काय करा, याला शेअर करा. ओके, चलो यही पर आज हम रुक जाते हैं. ओके, तो जय हिंद एंड जय महाराष्ट्र. ओके, चलो बाय बाय.